वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड ब्लॉग. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीण तिन्ही लोक, असं म्हणणाऱ्या, जगाला एकात्मता, एकता, अखंडता, सुखशांतीचा, समृद्धीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या कवेत आज आपण आलेलो आहोत. आज आपण ज्ञानोबा माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यात असलेल्या आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये आलेलो आहोत. या तीर्थक्षेत्रामध्ये होणार असलेल्या आषाढी वारीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही आहे गुरु हैबतराव बाबा यांची पायरी. मंदिरामध्ये जाताना या पायरीचे आधी भाविक दर्शन घेतात आणि त्यानंतरच मंदिरामध्ये प्रवेश करतात. गुरु हैबतराव बाबा यांनीच वारीची पहिली सुरुवात केलेली होती. या प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्री आषाढी वारीसाठी मंदिरामध्ये वारकऱ्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते. मंदिरामध्ये अन्नदान देखील होते आणि तोच प्रसाद प्राशन करण्यासाठी भाविकांची भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते. आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आळंदीची वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. येथे दरवर्षी आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक पारंपरिक पायी यात्रा आहे, जी आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी काढली जाते. आळंदीहून निघणाऱ्या पालखीत संत ज्ञानेश्वरांची पादुका असते, तर देहूहून निघणाऱ्या पालखीत संत तुकाराम महाराजांच्या पादुका असतात. मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या दोन्ही बाजूंनी धार्मिक दुकाने आढळतात आणि त्याचबरोबर मुख्य महाद्वाराच्या उजव्या बाजूने आपल्याला इंद्रायणी नदीकडे जाता येते. आषाढी वारीसाठी सध्या मंदिरातील आणि नदीवरील देखील साफसफाई सुरू आहे. आता आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदीच्या मोठ्या घाटावरती. इंद्रायणी नदीच्या घाटावरती देखील जागोजागी स्वच्छतेची कामे चालू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. आळंदी गावातून वाहत वाहत पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते. कुंडलिका नदी किंवा कुंडली नदी ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते. कुंडलिका व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर देखील आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी देखील होते.
इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आहे. हेच सिद्ध बेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले आहे. समाधी मंदिराच्या साफसफाई बरोबरच इंद्रायणी नदीची देखील स्वच्छता करण्यात येत आहे. सध्या भरपूर पाऊस पडत असल्यामुळे नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण त्याचबरोबर भाविकांची गर्दी देखील या ठिकाणी भरपूर झालेली आहे. वारीसाठी येणारे वारकरी सर्वप्रथम इंद्रायणीच्या पाण्याने स्नान करतात आणि त्यानंतरच मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. त्यामुळेच इंद्रायणी नदीला देखील अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आळंदीची वारी ही आषाढ महिन्याच्या एकादशीला म्हणजेच शुक्ल पक्षातील 11वी तिथीला पंढरपूरला पोहोचते. वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात, जे विठ्ठलाचे भक्त असतात आणि भक्तिभावाने पंढरपूरला पायी प्रवास करतात. वारीचा मुख्य उद्देश म्हणजे विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि आध्यात्मिक आनंद अनुभवणे. तर मंडळी, आता आपण आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या व्हिडिओची सांगता करूयात आणि पुन्हा भेटूयात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी माऊली.